निरंजनी आम्ही बांधिले घर, 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 निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, निराकारी निरंतर राहिलो से, निराकारी निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण झालो समरस, निराकार पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, आ अखंड ऐक्यासो पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास पावलो आम्ही, पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, आम्ही निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, समरस विठाल. गणेश्वर पुंडली प्रवरदा ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज.
निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निर्गुणी निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझे चरणा संतया. त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दासता. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. त्याचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उदारा सोपान देवा. मस्तक माझे पायावरी या वारकरी, संतांच्या निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली स्थिती प्रतिपादन करतात. विठ्ठल आज विजयादशमी आहे. दशमी तशी वारकऱ्याची उद्या आहे, पण उद्या दशमी आणि एकादशी स्मार्त एकादशी असे. आज विजयादशमी म्हणजेच वर्षाचा मुख्य अशा प्रकारचा सण दसरा आज आहे. या विजयादशमीच्या दिवशी दोन मुहूर्त एकत्र आलेले असतात. एक अक्षय मुहूर्त हे असतं आणि विजय मुहूर्त हे असतं. आणि म्हणून इतराच्या दृष्टीनं फार नाही, पण जे योद्धे लढवय्ये असतात, शूर असतात, क्षत्रिय राजे असतात, त्यांच्या दृष्टीनं हे मुहूर्त विशेष महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. अनेक विधायक घटना आजच्या दिवशी घडल्या असल्यामुळे ही या सणाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आलेलं आहे. या दिवशी बहुतेक सोनं लुटलं जातं. पंढरपुरात इकडे नाही दिसत, पण आमच्याकडे खेडेगावामध्ये ते घाटाला आलेले जे तुरे आहे, ते तुरे असे टोपीत खाऊन मग देवाच्या दर्शनाला, मोठ्या लोकांच्या दर्शनाला संध्याकाळी जाण्याची पद्धत आहे. तर रब्बीचा हंगाम हा सुरू झालेला असतो आणि त्यामध्ये पेरलेलं बी उगवलेलं असतं. शेतकऱ्याच्या दृष्टीनं हा एक अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा अशा प्रकारचा पर्व काळ आहे.
रावण दहनही केलं जातं या दिवशी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीमोल्लंघन, सीमा उल्लंघन केलं जातं. सीमा उल्लंघन. तेव्हा सोनं लुटायचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एका गुरुकुलामध्ये गरीब अशा प्रकारच्या एका ब्राह्मणाचा पोरगा, अध्ययन त्याचं पूर्ण झालेलं आहे. त्याच्याबरोबरचे सगळे सहपाठी अध्ययन पूर्ण झाल्यानंतर आपापल्या घरी जायला निघालेले आहेत. आणि मग प्रत्येकाला गुरुनी काही ना काही पूर्वी अशी पद्धत होती की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरु शिष्याकडून काय घेत असत? गुरुदक्षिणा घेत असत. सांगितलेलं आहे. पण याची परिस्थिती पाहून गुरुनी सांगितलं, जावं तू, तुझ्याकडून मला कसलीच काय नाही अपेक्षा नाही. तो म्हणला, असं कसं काय? पण तुम्हाला अपेक्षा नसली तरी माझी विद्या सफल व्हायला पाहिजे ना. ही पद्धत आहे, परंपरा आहे की गुरु दक्षिणा दिल्याशिवाय जायचं नाही. आणि तुम्ही मला काहीच सांगत नाही, काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. त्याने पुष्कळ 2-3 वेळा सांगितलं किंवा तुझी परिस्थिती नाहीये, तू काही देऊ शकत नाही, तू राहिलास, अध्ययन केलंस, हीच मला काय गुरुदक्षिणा आहे, जा तू. पण त्याने हट्टच धरला. आग्रही नसावं माणसाने. काही माणसं दुराग्रह आहे. साधू महाराज विलय दुराग्रह आहे. बाबा पाप आहे दुराग्रह करणं. म्हणा प्रमाण. आग्रह नावे पाप, आग्रह नावे पाप, आग्रह नावे पाप, आग्रह नावे पाप. कोठे उगवा जंगल, कोठे उगवा जंगल, कोठे उगवा कोठे उगवा संकल्प. नावे पाप, आग्रह नावे पाप, कोठे उगवा जंगल, कोठे उगवा जंगल, कोठे उगवा संकल्प, कोठे उगवा. आग्रह नावे पाप, अर्थात दुराग्रह करणं दोष आहे. भगवंताच्या इच्छेत आपण समाधानी असावं, सुखी असावं. कदाचित देवाची इच्छा दुसरी असेल आणि आपण विनाकारण आग्रह केला तर भगवंताची ती अवमर्यादा झाल्यासारखी होते. त्या पोराने आग्रह केलेला आहे, नाही मला सांगाच नाही, घेऊन ये म्हटले 1000 सुवर्ण मुद्रा. आता याच्याजवळ एकीचा पत्ता नव्हता. घरची परिस्थिती दारिद्र्याची होती. मला 1000 सुवर्ण मुद्रावर आग्रह करून सांगितलंय आणि त्यांनी सांगितलंय 1000 सुवर्ण मुद्रा घे. पण तो रघुराजाकडे गेलेला आहे. रघुराजा उदार होता. पण त्यावेळेला रघुराजांनी सगळी पृथ्वी ब्राह्मणांना दान देऊन टाकलेली. त्याच्याकडं काहीच नव्हतं. तो असा नंगा राहिलेला झालेला. आणि त्या काळात हा मागायला गेला. म्हटले महाराज मला गुरुदक्षिणे करता 1000 काय लागतात? सुवर्ण मुद्रा लागतात. आता ब्राह्मण आहे, मागायला आलेला आहे आणि गुरूंना दान देण्याकरता तो मागायला आलेला आहे. मग रघुराजाने विचार केला, चला आता दान दिलेलं आहे त्याच्यात आपल्याला हस्तक्षेप काय करता येत नाही, स्वर्गावर स्वारी करू म्हणून सुरू होती. आता हे इंद्राला समजलं की रघुराजा स्वर्गावर काय करतो? स्वारी. आणि कशा करता? 1000 सुवर्ण मुद्रा करता. इंद्राने निरोप पाठवला, स्वारी कशाला करतो? तुला सुवर्ण मुद्रा लागतात ना. वरून महाराज सुवर्ण मुद्राचा असं पाऊसच पडला त्या खाली आणि त्या आपट्याच्या झाडावर पडला.
रघुराजांनी सांगितलं, बाबा तुला किती लागतात, सुवर्ण मुद्रा घेऊन जा, सगळे तुझ्या करताच आलेले आहे. तो म्हणलो हिला चंडकोण घेऊन येडेच माणसं होते महाराज. विठाला विठाला साधना करणारा पारमार्थिक माणूस आहे, अल्पसंतोषी आहे मी. मला नाही लागत जास्त, मला गुरूंना द्यायच्यात म्हणून किती पाहिजेत, 1000 मुद्रा पाहिजे. त्याने 1000च मुद्रा नेल्या. आता ड्यूब तसंच राहिला ना. मग रघुराजांनी सगळ्या लोकांना सांगितलं, चला ज्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या. मग काय लोक जे धावले. म्हणूनच तिथे सुवर्ण मुद्रा तर घेतल्या, पण त्याच्याबरोबर काय घेतले, आपट्याचे पानं बी घेऊन टाकले. आता दुसऱ्या वर्षी मग लोक त्या दिवसाची वाटच पाहायला लागले ना. दुसऱ्या वर्षी सुवर्ण मुद्रा काही पडल्या नाही. मग लोकांनी आपट्याची पानच सोनं म्हणून घेऊन एकामेकाला वाटायला सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकामेकाशी सख्यत्व करण्याचा, एकामेकाशी प्रेमाने भेटण्याचा, एकामेकाशी संबंध वाढवण्याचा हा सण आहे. विठ्ठल विठ्ठल प्रभू रामचंद्रांनी या दिवशी रावणाचा वध केलेला आहे म्हणून याला दशहरा असं दुसरं एक नाव आहे. त्याचं अपभ्रंश रूप काय झालंय, दसरा. 10 तोंडाचा असणारा तो रावण, त्या रावणाचा वध या केला. आणि म्हणून त्याची आठवण म्हणून रावणाचं अशा प्रकारचं रावणाचं दहन करतात. पण रावणाचे गुण सगळे ते आपल्या ठिकाणी ठेवतात. विडाला विडाला ज्या दुर्गुणामुळं, ज्या दोषामुळं रावणाला प्रभू रामचंद्रांना मारावं लागलं, त्या दोषाचं दहन करणं हे खऱ्या अर्थाने काय आहे, रावण दहन आहे. ते दोषाकडे पाहतच नाही, नुसते आपलं ते सोंग ते प्रतिकृती करते आणि त्याला पेटवते. आणि लगेच तिथंच पुन्हा दंगल ते पेटवण्यावरून. रावण दहन केलं जातं. भगवंताच्या दर्शनाला जातात, कारण सीमोल्लंघनाकरता भगवानही बाहेर येतात. तेव्हा देवाचं दर्शन महत्वाचं आहे. वाडवडिलांचं दर्शन केलं तर सीमोल्लंघन, सीमेचं उल्लंघन, अशा प्रकारचे कार्यक्रम या विजयादशमीच्या निमित्ताने वैदिक संस्कृतीमध्ये करण्याची परंपरा आहे. आणि हा सण जवळजवळ भारत वर्षात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकाराने काय केला जातो, साजरा केला जातो. नवरात्रीचा उत्सव झाल्यानंतर, उपवास साधना झाल्यानंतर हा दसऱ्याचा दिवस असतो. उपवासाचीही सांगता म्हणून गोडधोड अशा प्रकारचं आज जेवायलाही केलं जातं. अशा प्रकारे हा दसरा. पण या दसऱ्याचं महत्व क्षत्रियाच्या दृष्टीनं विशेष आहे. कारण पावसाळ्यामध्ये नद्या नाल्यांना पूर आलेली असायची, त्यामुळं आपली सीमा वाढवण्याकरता त्यांना कूच करता येत नव्हती. वर्षा ऋतू संपला, शरद ऋतू सुरुवात झाला म्हणजे नदीचं पाणी आपोआपच कमी झालेलं असायचं. आणि मग आपली सीमा वाढवण्याकरता, आपल्या शत्रूला जिंकण्याकरता रस्ते मोकळे झालेले असायचे. आणि त्याचा करता हे मुहूर्त विशेष रूपाने मानलं जायचं. आणि पारमार्थिक दृष्टीनं तर हे अत्यंत महत्वाचे, कारण अक्षय आणि अक्षयाची प्राप्ती करून देणार विजयरूपी मुहूर्त आज आहे. कान्होबारे म्हणतात, अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते. अक्षय अशा प्रकारची वस्तू, अशा प्रकारचं तत्व मानवाला प्राप्त करून घ्यायचंय की ज्याचा नाश होत नाही, अक्षय आहे. आणि अक्षय रूपी राज्य संपादन करायचं असेल तर त्याच्याकरता मानव देहाचं हे मुहूर्त अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून परमार्थ करणाऱ्याच्या दृष्टीनं
दसरा म्हणजे नरदेह हाच काय आहे, दसरा अशा प्रकारचा आहे. हा दसरा आहे की या दिवशी सीमोल्लंघन करायचं असतं. तेव्हा या विजयादशमीच्या निमित्ताने आपली ही सेवा आहे आणि या सेवेकरता निवडलेला अभंग आहे, निरंजनी आम्ही बांधिले घर. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला काही डोकं आहे का? आतापर्यंत सगळं तुम्ही विजयादशमीचं महत्व सांगितलं, मग आजच्या दिवशी विजयादशमीचं वर्णन करणारा अशा प्रकारचा चिंतनाला काय घ्यायला पाहिजे? अभंग दसरा दिवाळी, किंवा तो का म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, नाही तर पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा. हे अभंग दिले सोडून निरंजनी आम्ही बांधिले घर, काही संबंध आहे का याचा त्याचा? हा अभंग कसं काय चिंतना करता घेतला? तर खरं म्हणजे आज नाही घेतलं, हा कालच घेतलेला आहे. विढल 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 पण आज विशेष नैमित्तिक अशा प्रकारची ही सेवा आहे, चिंतन आहे. आणि नैमित्तिक चिंतनाला तुम्ही नित्याचा कसं काय जोड दिली? तर याचं उत्तर असं आहे की या अभंगाचा जो विषय आहे हा सीमोल्लंघनाचा विषय. या अभंगामध्ये तुकोबरेंनी रूपकाच्या द्वारा ज्या विषयाचं स्पष्टीकरण केलेलं आहे त्याच्यात अगदी स्पष्ट अशा प्रकारचं सीमोल्लंघन दिसतंय. सीमोल्लंघन विठ्ठल विठ्ठल कसं काय याच्यात कुठं सीमोल्लंघन तुम्हाला दिसायला लागलं बा? काय संबंध याच्यात सीमोल्लंघनाचा? कस काय सीमोल्लंघन आहे? ऐकायचंय तुम्हाला? हा ऐकायचं, मग ऐका. ऐका मग. तुकोबऱ्यांच्या अलौकिक जीवनाचं कारण तुकोबऱ्यांना विचारलेलं आहे आणि तुकोबऱ्यांनी त्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगितले, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजन निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले निराकार निरंतर राहिलो जे, निराकार निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, निराकार निरंतर राहिलो जे, निराकार निरंतर राहिलो जे, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस. आपल्या अलौकिक जीवनाची मीमांसा करत असताना तुकोबरेंनी या अभंगात त्याचं स्पष्टीकरण, काय अलौकिक जीवन होतं तुकोबरेंचं, त्याला आपण त्याची विस्ताराने चर्चा केलेली आहे. बरंच तुकाराम महाराजांच्या ठिकाणी दुःख नावाची वस्तू नव्हती. दुःख नावाची वस्तू जगामध्ये असते हेच तुकाराम महाराजांना माहिती. दुःख ते कैसे नये आपला किती परिचय आहे बरं, नाही का?
सततच राम राम आहे महाराज, उठल्यापासून झोपेपर्यंत. झोपेतही स्वप्नात येतं कधी कधी भेटायला. आणि तुकाराम महाराजांचं तुकोबराय म्हणतात की दुःख नावाची वस्तू कशी असते हे आम्हाला स्वप्नात सुद्धा माहिती नाही. म्हणजे अलौकिक आहे की नाही? अलौकिक शब्दाचा अर्थ काय? लोकांमध्ये जे नसतं ते ज्याच्याजवळ असणं त्याचं नाव काय आहे? अलौकिक अशा प्रकारचे. आणि दुःख रहित जीवन हे जगाजवळ नाहीच आहे महाराज. दुःख सहित जीवन नाही तर दुःखमय जीवन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुःखाला शास्त्रामध्ये दुसरं एक नाव आहे ताप. शास्त्रामध्ये दुःखालाच काय म्हणतात? ताप. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप, असे त्या तापाचे प्रकार केलेले. तर तापाचे म्हणजेच कशाचे आहे? ते दुःखाचे अशा प्रकारचे प्रकार आहेत. तापव तप्त करतं म्हणून त्याला ताप अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि या तापाचं वर्णन करत असताना पंचदशीकारांनी तर असं वर्णन केलेलं आहे की मनुष्याच्या शरीराचा आणि तापाचा अविनाभाव संबंध आहे. मनुष्याच्या शरीराचा आणि तापाचा अविनाभाव संबंध आहे. तुम्ही म्हणाल हे अविनाभाव काय आणलं तुम्ही पुन्हा कुठून? अविनाभाव म्हणजे नित्य संबंध, थोडक्यात ज्याचा कधीही काय होत नाही, विनाश होत नाही असा संबंध. म्हणजे दृष्टांत द्यायचा ठरला तर आता हा कपडा आहे, कापड आहे, त्याच्यामध्ये तंतू आहेत, उभे तंतू आहेत, आडवे तंतू आहेत. त्या तंतूचा आणि कापडाचा कोणता संबंध आहे? याला म्हणतात अविनाभाव संबंध. आता आपण हराळकर मठात येऊन बसलो म्हणजे या मठाचा ना आपला काय आला? संबंध आला. हा संबंध आणि या कापडाचा आणि तंतूचा संबंध सारखाच आहे का? नाही. आपलं काय कीर्तन संपलं, चालले, संपला संबंध, मेला संबंध. तसंच तंतूचा आणि कापडाचा संबंध नाही महाराज. कारण कापड तंतूशिवाय राहूच शकत नाही. तंतू नष्ट झाले तर कापडही नष्ट होईल. तंतू विना कापड राहू शकत नाही. याला म्हणतात अविनाभाव संबंध. तसं दुःखाविना शरीर राहू शकत नाही. शरीरातलं दुःख जर बाजूला काढलं तर शरीर नावाची वस्तूच शिल्लक राहणार नाही. असा त्यांचा अनन्य संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा दुःखाशी अनन्य संबंध असणाऱ्या शरीराशीही आपण एकरूप होऊन राहत असताना हसतो हे आपलं मोठेपण मान्य करावंच लागेल कोणालाही. अन्यथा शरीराला दुःख नाही, शरीरच काय आहे? दुःख स्वरूप आहे, नाही का? दुःख बांधवडी आहे. हा संसार म्हणजे शरीर. दुःख बांधवडी आहे. दुःखाच्याच तंतूनी विणलेलं हे काय आहे? शरीर आहे. त्यामुळं शरीरात दुःख झालं तर त्याच्यामध्ये विशेष असं काही नाहीये. एखादा मेला तर काही विशेष मानू नये, पण बाहेरचा मेला आणि घरचा मेला तरी विशेष मानू नये. कारण तो त्याचा नैसर्गिक स्वाभाविक काय आहे? धर्म आहे, भाव आहे. नश्यते हा षडभावामध्ये एक भाव आहे आणि त्याप्रमाणे ते झालेलं आहे. त्याच्यात काय विशेष आहे? दुःख होत असेल तर आनंद मानावा महाराज.
कारण आपण शरीराशी संबंध केलेला आहे आणि शरीर काय आहे? दुःखमय आहे. त्यामुळे सर्दी नाही झाली तर आश्चर्य आहे, कंबर नाही दुखलं तर आश्चर्य आहे, कुणी अपमान कधीच नाही केला तर आश्चर्य आहे, मनासारखं झालं तर आश्चर्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात आणि ह्या गोष्टी झाल्या की माणसाला दुःखाचे काय बसत असतात? चटके अशा प्रकारचे बसत असतात. आणि असे चटके बसणं हे विशेष नाही, सामान्य आहे, लौकिक अशा प्रकारचं आहे. पण तुकाराम महाराजांचा हा विशेष होता. तुकोबारायांचं हे अलौकिकत्व होतं की त्यांना हा कसलाच चटका बसत नव्हता, ना दुःखाचा नाही ना शोकाचा अशा प्रकारचा नाही. विठ्ठल विठ्ठल हो. आणि मग साहजिकच तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्हाला का बरं दुःख होत नाही? दुःख न होण्याचं कारण काय? तुकोबारायांनी उत्तर दिलं, आम्ही निरंजनी घर बांधलं त्याच्यामुळं आम्हाला दुःख नाही होत. आम्ही घर कुठं बांधलंय? निरंजनी बांधलं. आणि त्या निरंजनी बांधलेल्या घरामध्ये निराकार अशा प्रकारच्या त्या बंगल्यामध्ये अखंड आम्ही राहतो. निराकारी निरंतर राहिलोशी. बरं, हे अभंग ठीक आहे, तुकाराम महाराजांचं आहे, गाथ्यात आहे म्हणून आपण वाचतो, पण त्याच्यात काहीच महाराज पायच टेकत नाही. निरंजनी आणि निराकारी आणि तिथं घर बांधलं आणि तिथं आम्ही अखंड राहतोय काय? आता उगाच श्रद्धावान माणसं असतात म्हणून विचार बी करत नाही, काही डोक्याला ताण बी घेत नाही. डोकं नसतं असा माझा आरोप नाही, पण ताण घेत नाही हे काय आहे? नक्की आहे. पण एखादा चिकित्सक माणूस त्याच्या पुढे जर हे आलं तर ते म्हणेल हे काही विचार करून भरली निरंजन घर बांधून निराकारी राहिले असं कुठं आहे असं? पण या निरंजनामध्ये निराकारामध्ये असलेल्या घरात राहण्यामुळंच तुकोबाराय म्हणतात, आम्हाला दुःख नाही, शोक नाही, चिंता नाही, भीती नाही, कसलीही कमी नाही, जन्म नाही आणि मरणही नाही. विठ्ठल विठ्ठल नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे, जैसे तैसे, अहो अखंडित जैसे तैसे, अहो अखंडित जैसे तैसे, जैसे तैसे, अहो अखंडित जैसे तैसे, अखंडित जैसे तैसे, अखंडित जैसे तैसे, जात कोठे येत फिरूनिया, नाही जात कोठे येत फिरूनिया. या घरामध्ये वास केल्यामुळं, या घरात आम्ही राहत असल्यामुळं आता आम्हाला जन्मावं लागत नाही आणि
मरावे लागत नाही. माणसे एका करता काय म्हणतो तुम्हाला कळत का? तुम्हाला कळालं काय? कळलं जन्मावं लागत नाही, मरावं लागत नाही. पण लोकांनी विचारलं, महाराज तुम्हाला ह्या घरात राहिल्यामुळे दुःख होत नाही? म्हणलं हो. आम्हाला पण बांधता येईल का तिथे घर? आहे का? जागा आहे का तिथं? सगळ्या जागा बुक झालेल्या आहेत. अरे बाप, जागा आहे तिथे. एवढा मोठा अशा प्रकारचा त्याचा पसारा आहे. एरिया, निरंजनाचा एरिया एवढा मोठा आहे की सगळं जगात तर त्याच्या एका अंशावर आहे. बाकीचं सगळं स्वरूप तसं पडलंय. त्याच्यामुळं जागेची अडचण नाही तिथं. तुम्हाला सुद्धा तिथं घर बांधता येईल आणि तुम्ही तिथं राहिले तर तुम्हाला भीती नाही, कसलीच कमी नाही. दुष्काळ पडला तरी म्हणजे सगळ्या अडचणी संपल्या. मग तिथं घर बांधावं लागतं. पण म्हटले का हो, तुम्ही घर बांधलं म्हणता, निरंजनी आम्ही बांधिले घर. आम्हाला तुम्ही हे सांगा की त्या घराचा नकाशा कोणी काढून दिला? आता घर बांधायचं जर म्हटलं, घर बांधायचं ठरव, मला आज अलीकडे तर असं आहे, आपल्या घर जसं बांधायचंय तशा प्रकारचा नकाशा काढून तो नगरपालिकेकडून किंवा त्या सक्षम अधिकाऱ्याकडून काय करावा लागतो? मंजूर करून घ्यावा लागतो. अन्यथा आपल्या जागेवर आपल्या पैशांनी बी घर बांधलेलं असलं तरी ते अनधिकृत ठरतं. विढल विढल. तुम्ही त्या ठिकाणी जे घर बांधलं, सध्या थोडं घर बांधण्याविषयीच काय करू, विचार करू. आता घर कसंही बांधलेलं असेल, कारण तुकोबरायांनी नेमकं घर कशा स्वरूपाचं बांधलं तिथं सांगितलं नाही, घर बांधलं. आता छप्पर असलं तरी, जिथ्या छपरात राहत असले तरी माणसं त्याला काय म्हणतात? घरच म्हणतात. पत्रा असला तरी त्याला घर म्हणतात. लाकडी असलं तरी त्याला घर म्हटलं जातं. आणि स्लॅबचं असलं तरी त्याला हे काय म्हणतात? घरच अशा प्रकारचं म्हणतात. आणि मग तुम्ही सांगा की तिथं तुम्ही घर बांधलं तर मग त्याचं आराखडा, इंजिनियर कोण आणि कच्चं मटेरियल कोणतं, कसली घरं बांधली? घर बांधायचं तसं काही नाही, सोपं तर नाहीच आहे. आपल्याकडे म्हणच पडलेली काय, घर पहावं बांधून, मग कळतात काय त्रास होतो, काय खटपटी कराव्या लागतात. कुठलं बी घर महाराज, छप्पर जरी शेकारायचं असलं, छप्पर जरी नवीन बांधायचं असलं तरी काय ते सहज असं लगेच असं चुटदिशी तयार होतं असं नाही. त्याला सुद्धा ती मेडी आणाव्या लागतात, तुराट्या म्हणा. चांगलं छप्पर करायचं असेल तर ते पानकापड खालून टाकावं लागतं, पाचट आणायचं. बरं ते कोणाकडूनही नाही, त्याला ठराविकच कारागीर आहे. चांगल्या प्रकारचं छप्पर करायचं असेल तर ते ठरलेले कारागीर आहे. बरोबर ती पानाला पानं जोडून ते आहे. अजून काही भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये ती छप्पर मारायचं, बंगल्याला मागं सारतात. इतकी सुंदर छप्पर आहेत. पण मग त्याला कारागीरच लागतो. आणि बहुतेक लहरी असतात महाराज हे कारागीर. विढल 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 महाराज तुम्ही घर बांधलं असं म्हणता, तर मग कोणाकडून बांधून घेतलं ते कारागीर कोण, कच्चं मटेरियल कसं? बरं घर बांधायचं म्हटलं की पहिल्यांदा महाराज पाया, कारण पायाविन भिंत तातडीची. घर चांगलं टिकावं असं वाटत असेल आणि मोठं उंच वाढवायचं असेल तर जितकी उंची त्याची वाढवायची तितका त्याचा पाया काय करावा लागतो? मजबूत. इंजिनियरकडे याच्याकरता जावं लागतं महाराज. आता इंजिनियर म्हणजे काम करणारे जे इंजिनियर असतात ते सुद्धा नाही,
ते स्वतंत्र त्याचं ते नकाशा काढून देणारे ते आणखीन वेगळेच असतात. आर्किटेक्टलाही पुन्हा आणखीन आर्किटेक्टचाच एक पण वेगळाच प्रकार आहे तो. आणि मग आर्किटेक्ट त्यांना नकाशा काढून असं करायचं, तर मग त्याला पाया किती घ्यायचा, त्याला स्टील किती वापरायचं, कोणत्या साईजचं वापरायचं, त्याला खडी किती वापरायची, सिमेंट किती वापरायचं, त्याच्यात वाळू किती टाकायची, इथपासून सगळं त्याचं काय असतं, गणित अशा प्रकारचं असतं. तेव्हा तुम्ही घर बांधलेलं आहे, आम्हाला तुम्ही सांगा की हे आर्किटेक्ट कोण त्याचा. तुकोबाऱ्यांनी सांगितलं तिथं घर बांधायचं असेल तर त्याचे आर्किटेक्ट संत आहेत. संताच्या साह्याने आपल्याला तिथं घर बांधता येतं. विठ्ठल विठ्ठल तुम्ही बांधलेलंच आहे, तुम्हाला त्याचा अनुभव आहे त्या घराचा. आम्हाला सांगा की तिथं पाया किती खोलवर आहे. पाया शब्दाचा अर्थ वरचं जे कच्चं मटेरियल आहे ते कच्चं मटेरियल काढून टाकायचं असतं खालच्या पक्क्यापर्यंत. कारण घर पक्क होण्याकरता त्या पक्क्या भिंतीचा खालच्या पक्क्या खडकाशी संबंध आला पाहिजे. खडकावर ते पक्क होतं ना, म्हणजे वरचं काढून टाकायला पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात तसं तिथली मुळात ते पक्कच आहे. निरंजनी घर बांधायचं असेल तर पाया फार खोल घ्यायची काही गरज नसते, पण तरी वरवर साचलेली दुसरीकडून जी माती आहे तिला काढावंच लागतं. मला तिथं जर घर बांधायचं असेल तर कच्ची माती काढून फेकून द्यावी लागते. कोणती कच्ची माती आहे नाही का, अशा हे समूळ खणून काढावे, आशा हे समूळ खणून काढावे, भावाची वसावे व्हावे तेणे. आणि ज्यांनी घर बांधलेलं असेल वा ज्यांनी घर बांधताना पाहिलेलं असेल वा जे ते कामच करणारे त्या सगळ्यांना माहिती आहे की जमिनीच्या वरती काम यायलाच खूप उशीर लागतो आणि बरेच पैसे खर्च होतात. महाराज 2-2, 4-4 महिने ते काम काय होत नाही, जमिनीच्या वरच येत नाही. पैसे तर खर्च होतात, काम तर चालू असतं, दिसत काहीच नाही. खालचं सगळं काढायचं, तिथं पुन्हा त्याला व्यवस्थित माप वगैरे घ्यायचं, तिथून ते खालचे ते गट्टे भरून आणायचे, बराच कालावधी जातो. इथं घर बांधायलाही याच्यात बराच कालावधी जातो. आणि मग ज्याला फार घाई झालेली असते ना ते काय करत ते पायाच काढत नाही. जेथे पाय तेथे, जेथे पाय तेथे देखीसा. पायाविन भिंत तातडीची. एवढी महाराजन साधू व्हायची घाई झालेली असते की त्याला ते पाया खांदीत ते भरून आणि एवढा टाइम नाही राहत. काय ते मारवाडी भाषेत पट झट मागणी पटव्या, लगेच मागणी की लगेच लग्न. तसं लगे असं इकडं परमार्थात घुसला की आता परवा पेत होता, लगे काल माळ घातली की आज साधू. विठ्ठल 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 तुकाराम महाराजांनी फक्त घर बांधलंय म्हटलं. मग घर बांधायचं म्हटल्यानंतर पाया खांदल्याशिवाय कसं काय घर होईल. म्हणून मग आपलं थोडस डोकं लावलं तिथं की बा मग पाया तर खांदला असेलच. मग कशाचा पाया म्हणजे काय नेमकं काढून टाकलं, काढून काय टाकलं.
तर हे पहिल्यांदा वरची जी आशेची माती होती ती आशेची माती काढून टाकली. नंतर मग मलाचा कच्चा मुरुम लागला तो बी काढला. नंतर विक्षेपाचा पण तोही ठोसड होता तेही काढलं आणि पार आवरणाचा काही म्हणजे सगळा भाग काढून टाकला. आणि मग असं रान लागलं का तिथं चालानच गेलं हत्यार. आणि मग तिथून काय केलेलं आहे, बांधकाम सुरुवात केलेलं आहे घर बांधण्याकरता. घर बांधायचं असेल तर पहिलं वरची जी घाण आहे ती कोणती आहे, आशा. आशा आशा काढून टाकावी लागते महाराज. ज्याला तिथं घर बांधायचंय त्यांनी पहिलं काम करावं लागतं, आशेची बी मोडी करे आधी. तुका म्हणे जरी योगाची तातडी, म्हणे जरी योगाची तुका म्हणे जरी योगाची तातडी, तुका म्हणे जरी योगाची तातडी. आशेची मोडी करी आधी, आशेची मोडी करी आधी. जर योगाची तुला तातडी असेल तर अगोदर आशेचा बिमोड कर. थोडी जरी माती त्याच्यात राहिली खडक आणि वर आपण जे कॉलम घेणार त्याच्यामध्ये जर मातीचा अंश राहिला परत ती माती त्या कॉलमला खडकाशी काय होऊ देत नाही, चिटकूच देत नाही, आदर राहत ते आदर. आणि मग एखादा भूकंप वगैरे काही झाला की ते सोडून देतं त्याला. त्याच्यामुळं ही अगदी धुवून टाकावं लागतं, लगे पाणी टाकून तिथली सगळं पुसून स्वच्छ करावं लागतं. ज्या चित्ताला परमार्थ करायचा आहे, भगवत प्राप्ती करायची आहे, त्याला चित्तात देवाशिवाय दुसरी कसलीच आशा राहणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते महाराज. आपण पाहतो पूर्वींच्या संतांची चरित्र वाचतो, गृहस्थी संतांची जास्त चरित्र आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. तर घरदार सोडलेले वा घरदार नसलेले असे संत कमी आहेत. ज्ञानोबा राय 4 भावंड हे सोडले तर महाराष्ट्रामध्ये कोणते संत आहेत की जे गृहस्थी नव्हते. रामदास स्वामी आहे असे अगदी बोटावर. बाकी बहुतेक सगळे संत कसे आहेत, गृहस्थी संत दिसतात. आणि महाराज ते गृहस्थी असून त्यांना देव भेटला आणि आम्ही मुंजे पिपळावर राहणारे स्वप्नात गेले. असं काय होतं तर त्याचं कारण आहे ते गृहस्थी होते पण त्यांनी देवाशिवाय चित्तात कसलीच आशा ठेवलेली नव्हती. आम्ही गृहस्थी नसतो पण आमच्या चित्तामध्ये या संसाराविषयीच्या विषयाविषयीच्या अनेक अशा प्रकारचे आशेचे असे पडदे असतात. आणि मग कॉलम भरतो खाली माताड तसंच आहे ते त्याच्याच वजाने वाकायला लागत. विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. आशा मारोनी या जयवंत भावे, आशा मारोनी या जयवंत भावे, तेव्हाच निघावे सर्वातून तेव्हाच निघावे सर्वातून. आशा मारोनी या जयवंत भावे, जयवंत भावे, तेव्हाच
भाती निघावे सर्वातुनी, ते भाती निघावे सर्वातुनी. अशा मारोनिया जयवंत व्हावे. तुकोबाराय म्हणतात आम्ही निरंजनी घर बांधलं, त्या घराची आपण चर्चा करतोय. तुकोबारायांना विचारलं पाया कसा घेतला, कुठपर्यंत घेतला, काय काय त्याच्यातलं काढलं. त्याच्यात पहिल्यांदा आशा काढून फेकून दिली, नंतर मल काढला. म्हणले मल काढला तुम्ही, आशा काढली, हत्यारं कोणती वापरली आशा काढण्याकरता? बऱ्याच आतली आशा जर उपटून काढायची असेल तर तिथं वैराग्याची काय लागतात, हत्यारं लागतात. विषयाच्या ज्या आशा असतात त्या कशाने तुटल्या जातात, वैराग्याने तुटल्या जातात. वैराग्य हा सांडोनी जाळोनी विषयाची कटके, वैराग्याचे महापावके जाळूनी विषयाची कटके. तर त्यांनी ते काढलं. नंतर मग मलाच अशा प्रकारचा भाग लागलेला आहे, तो काढून टाकला. म्हटलं तो कशाने काढला? त्याच्याकरता निष्काम कर्माचं हत्यार घेतलेलं आहे. निष्काम कर्म म्हणजे भक्ती, निष्काम सेवा. निष्काम सेवेनं मल जातो, नुसत्या सेवेनं नाही मल जात. त्यामुळं कीर्तन आम्ही किती करतो, भजन किती करतो, याही पेक्षा आमची भजन, आमची कीर्तन निष्काम होतात का, यावर ते मटेरियल निघायचा प्रश्न आहे. कारण शास्त्रामध्ये मलाची निवृत्ती कर्माने होते असं मानलं असलं तरी नुसत्या कर्माने नाही, अन्यथा सगळे मलरहित झाले असतात. कारण सगळेच काय करतात, कर्म करतात. कर्म करत नाही असं आहे कोण? त्यामुळं भजन करतो याला फारसं महत्व नाही. म्हणलं रात्रभर जागर राहतो, पण 5वी असल्यावर, एकादशी असल्यावर नाही. कोणाचं तरी बारसं, कोणाच्या पोरीचे 5वी, कोणाच्या घरी कार्यक्रम असल्यावर मग लय थाट राहतो. स्पेशलिस्टच असतात म्हणून त्यांनाच सुपाऱ्या द्यावा लागतात. रात्रभर जागर केला जातो. पण जर ते कर्म अर्थात भक्तीचं कर्म असेल, सेवा असेल, जर सकाम असेल, निष्काम नसेल तर मल निवृत्त नाही करू शकत. म्हणून निष्काम कर्म, निष्काम उपासना ही हत्यार आहेत त्या पायामधल्या मल आणि विक्षेपाच्या निवृत्तीची. तेव्हा तुकोबाराय तर म्हणतात मग भगवंताची भक्ती केली, निष्काम अशा प्रकारची भक्ती आम्ही केली. सांडोनी उद्वेग फेकून अशा प्रकारची भक्ती केलेली आहे. आणि त्याने हा मल विक्षेपाचा वरचा अस्थिर असणारा जो भाग आहे तो काढलेला आहे. आणि मग संतांची उपासना करून, संतांची सेवा करून, ज्ञानाच्या पहारीनं ते आवरणाचा भाग काढला आणि मग पक्क्या खडकापर्यंत पाया गेला. अशा प्रकारे घर बांधण्याकरता हा पाया खांदलेला आहे. मग तिथं कॉलम उभे करण्याकरता विश्वासाचं सिमेंट आणलं. सिमेंट काय करत असतं, खालच्या खडकाला आणि वरच्या कॉलमला पक्क करतं, एक जीव करून टाकतं. आणि हे पक्क करण्याचं काम विश्वास करत असतो. विश्वास आदरे करोनिया, विश्वासाधरे काहे पाठ केले संतांचे उत्तरे, पाठ केले संतांचे उत्तरे, काहे पाठ केले संतांचे उत्तरे, पाठ केले संतांचे उत्तरे. आदरे करोनिया, विश्वासाधरे करोनिया, विश्वासाधरे करोनिया. विश्वास आणि आदर हे दोन विशेषण आहेत. संतांची उत्तरं पाठ करण्याला दोन विशेषण दिलेले आहेत. त्या संतावर, त्या संतांच्या वचनावर असणारा विश्वास. बरंच दुर्दैव आहे आपलं की आपण संत वाङ्मय चोखाळतो,
गाथा वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, भागवताची पारायण होतात. ज्ञानेश्वरीचे तर 108 पारायण केलेले किती काही, पण त्या अक्षरावर विश्वास किती आहे हा भाग महत्वाचा. आणि जितका चांगला विश्वास, सिमेंट आणलंय खरं पण क्वालिटी निवळ हलकी सिमेंट असले तर राखात त्याच्यात काहीच फरक राहत नाही. आम्ही असली सिमेंट वापरतो त्याच्यामुळे ते पकडीतच नाही, दुसऱ्या दिवशी लगेच फाकत. विठ्ठल विठ्ठल विश्वासादरे करोनिया, विश्वासाचं सिमेंट आणलेलं आहे, नामचिंतनाचं स्टील घेतलेलं आहे, आदराची खडी आणलेली आहे, आणि महाराज प्रेमाची वाळू आणि नियमाचं पाणी एकत्र करून ते कॉलम भरलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे परमार्थाच्या साधनेचं घर त्या ठिकाणी आम्ही बांधलं. अर्थात निरंजनी घर बांधलं, निरंजनी घर बांधलं. म्हणून ते घर किती बाय कितीच, म्हणजे लांबी रुंदी मजले किती. कारण आता अलीकडे असं खालचं मरच ते पार्किंग करता कंपल्सरी सोडावं लागतं. तुमच्याकडे गाडी असो नाही तर नसो, कारण तुमच्याकडे नसली तुम्हाला भेटायला आला, तो गाडी घेऊन आला, मग कुठे ठेवणार तुम्ही? रस्त्यावर उभी करणार, रस्त्यावरच्या लोकांना तिचा अडथळा होणार. त्याच्यामुळं खालचं पार्किंग ठेवावंच लागतं. तसं तुम्ही त्या ठिकाणी घर बांधलं म्हणता, तर त्याचा आकार कसा काय? तुकाराम महाराज म्हणतात आकार, तिथं आकार नाहीये, मग निराकार. ते घर साकार नाही, ते काय आहे? निराकार आहे, निराकार. हे महाराज तुम्ही का नाही आता हे आम्हाला का नुसतं बावळं बनवू राहिले. घर बांधलं म्हणता त्याला आकार नाही म्हणता, हे कसं काय? विठ्ठल 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 पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. हो, तुकाराम महाराज म्हणतात अरे हे रूपक आहे, रूपक आहे. हा, तुम्ही उपमा दिलेली आहे घराची, हा उपमा दिलेली, पण उपमेला सादृश्य असावं लागतं. काय सादृश्य? जसं राहतो सतत जिथं मनुष्य, त्याला काय म्हणतात? घर. तसं आम्ही तिथं राहतो म्हणून आम्ही त्याला काय म्हणलं? घर म्हणलं. मग तुम्ही ते बांधले म्हटलं, ते आता राहण्याकरता कष्ट करावं लागतं, बांधण्याकरता. तसं त्याला घर बनवण्याकरता हे काय करावं लागतं? कष्ट करावं लागतं. म्हणून आम्ही त्याला काय म्हणलं? बांधलं म्हटलं, बांधलं. म्हणजे तुम्ही तिथं अखंड राहता, हा अखंड राहता, अंतरी ते घर नाही, मग घरच आहे ना ते. राहत घराचं लक्षण काय? मनुष्य जिथं सतत राहतो त्याचं नाव घर. मग काय? काही चौकुनी असतात, काही षटकुनी असतात, काही गोल असतात, काही लंबोळे असतात, म्हणजे काही आकार वेगवेगळे असतात घराचे. तसं हा हे निराकार. जिथं आम्ही राहतो ते घर कसं आहे? निराकार आहे. म्हणजे त्याला आकारच अशा प्रकारचा नाही. म्हणजे आकार नाही, तुम्ही तिथं कसे काय गेले? मग त्याचं तर नाव सीमोल्लंघन आहे. कारण आम्हाला सतत कशात राहायची सवय आहे? आकारात राहायची सवय आहे. आम्ही जागृतीत आकारातच राहतो, स्वप्नात आकारातच राहतो, आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा आकारात अशा प्रकारचं राहतो. आणि
आम्ही जिथं राहतो ते आकारात नाही, ते काय आहे? निराकार आहे. निराकार. विठ्ठल विठ्ठल. जे आकाराचे पहिलं तीर, नादाची पहिलं मेर, तुर्येचे माझं घर परब्रह्म. जे ज्याला परब्रह्म अशा प्रकारचं म्हणतात ते शुद्ध असल्यामुळं इथं त्याला निरंजन म्हटलेलं आहे. असं परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आम्ही अखंड राहतो. अखंड. त्याला आकार नाही म्हणून निराकार. तिथं कुठल्याही प्रकारचा मल नाही म्हणून निरंजन. असं निरंजन निराहारी आम्ही घर बांधले, म्हणजे तिथं राहण्याचा अभ्यास केला. आणि आम्हाला आमची स्थिती अशी झालेली आहे की अखंड आम्ही तिथंच राहतो. निराकार निरंतर राहिलो से. बरं, जरा स्पष्ट करून सांगावा. हाच विषय तुम्ही काय करा, जरा स्पष्ट करून सांगा. दुसऱ्या चरणात सांगा. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. ऐक्यास पावलो आम्ही. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्यास. पहिल्या चरणामध्ये ज्याला निरंजन आणि निराकार म्हटलं, या दुसऱ्या चरणामध्ये त्यालाच काय म्हणतात? निराभास. जीव हा साभास तत्व आहे. ईश्वर हेही साभास अशा प्रकारचं तत्व आहे. जगत तर भासच आहे. मावळवीत विश्वाभास. आणि आम्ही जिथं राहतो ते मात्र निराभास आहे. निराभास. बरंच काय निराभास. निराभास म्हणजे काय हो? आता तुकोबाराय म्हणतात कोणत्या शब्दाचा? हा, चला. जगामध्ये दोन प्रकारच्या वस्तू आहेत. जगामध्ये तत्व वस्तू दोन प्रकारच्या आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या? एक खरी आणि दुसरी खोटी. हा, ते तर आहे. काही खऱ्या वस्तू आहेत आणि काही खोट्या वस्तू आहेत. मग खोटी वस्तू कशाला म्हणतात? तशी दिसते आणि तशी नसते. यद यथा वर्तते तस्य तथा त्वं न भाति अन्यथा त्वं भ्रमेणेति न्यायोयम सार्वलौकिकाः. तेव्हा भासात्मक वस्तू जी असते तिला काय म्हणतात? खोटी म्हणतात. जी नुसती दिसते प्रत्यक्षात नसते. ते आता अलीकडे मोठे मोठे पडदे लावून त्याच्यावर तो लाईट फेकला जातो चित्रपटाचा. हा, भडा 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 अग्नी पेटलेला दिसतो, लंका दहनाचा वगैरे. जर
असेल कोण पेटलेलं दिसतं मला लांबून पाहिलं की नुसतं जाळ दिसतो म्हणजे ओ जाळ जाळ का ते जाळ नाही मग भास जाळ नाही जाळाचा काय भास आहे कधी कधी दोरी फिरी पडलेली असते स्पष्ट प्रकाश नसतो माणूस घाईने निघाला तो एकदम साप दुसरा बॅटरी लावतो काय झालं काही नाही त्यांना सापाचा भास भास तेव्हा वस्तू नसताना आहे अशा प्रकारचं वाटणं याचं नाव भास आहे आणि अशी जी वस्तू आहे त्याला खोटी वस्तू म्हणतात आणि जी भासलेली नाही ती खरी आहे त्याला नाही भास म्हणायचं विठाल 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 असं निराभास म्हणजे एक खरं तत्व आहे यथार्थ तत्व आहे सत्य अशा प्रकारचं जे तत्व आहे ज्याला परब्रह्म परमात्मा देव पांडुरंग अशी वेगवेगळी नाव आहेत तुका म्हणे तुची खरा येर वाऊगा पसारा सत्य तू विठ्ठला असा जो पांडुरंग स्वरूप तत्व आहे त्या तत्वाशी पूर्ण आम्ही समरस झालो समरस म्हणजे हे त्याच्यात मिसळणं ते ह्याच्यात मिसळणं याला काय म्हणतात समरस एक रस पाण्यामध्ये आपण जर साखर टाकली वा मीठ टाकलं तर टाकल्या टाकल्या ते समरस नाही होत काचेचा ग्लास असेल चांगल्या प्रकारचं शुद्ध असेल तर बाहेरून ती खाली काय दिसते साखर दिसते मग माणसं काय करतात त्याला या भांड्यातून त्या भांड्यात त्या भांड्यातून या भांड्यात या भांड्यातून त्या भांड्यात त्या भांड्यातून असं बऱ्याच वेळेला त्याचं असं घर्षण केलं की मग ती हळूहळू हळूहळू साखर विघरते आणि ती साखर पाण्यात मिसळते पाणी साखरात मिसळतं नाही साखर पाण्यात मिसळते साखर पाण्यात मिसळते आणि पाणी साखरात मिसळतो आणि खूप वेळ केल्यानंतर मग मात्र पाणी आणि साखर वेगळी दिसत नाही याचं नाव समरस भाज्या करतो आपण भाजी करत असताना त्याच्यामध्ये चटणी टाकतो मसाला टाकतो हळद टाकतो मीठ अशा प्रकारचं टाकतो शेंगदाण्याचं कूट टाकतो हे सगळे वेगवेगळे पदार्थ असतात आणि ते एकत्र टाकल्यानंतर पुन्हा त्याला अग्नीवर ठेवतो ते अग्नी काय करत असतो काही नाही ते हेच काम करतं ते घुसळायचं काम करतं ते उकळी म्हणजे घुसळी त्या सगळ्या पदार्थाला ते काय करतं एक रस बनवतं एक रस तस चिंतन मनन यांच्याद्वारा आम्ही त्या निराभास रूपी तत्वाशी स्वतःला काय बनवलं एक रस बनवलं एक रस निराभासी पूर्ण झालो समरस समरस या शब्दाचा अर्थ आता त्याचं स्वरूप ते आमचं स्वरूप झालं आणि आमचं ते त्याचं झालं त्यालाच ओतप्रोत भाव चिंतन असं वेदांतामध्ये शब्द टाकलेले आहेत ज्या वेळेला परब्रह्माशी ऐक्याचं चिंतन केलं जातं तर महावाक्याच्या द्वारा ते चिंतन होतं तर ते महावाक्यच दोन प्रकारचे आहेत काही ब्रह्माशी जीवाचं ऐक्य सांगतात आणि काही जीवाशी ब्रह्माचं ऐक्य सांगतात तत्वमसी हे महावाक्य काय सांगतं तत् म्हणजे ब्रह्म तो म्हणजे जीव ब्रह्म जीव स्वरूप आहे आणि अयम आत्मा ब्रह्म आत्मा म्हणजे जीव तो ब्रह्म स्वरूप आहे म्हणजेच ते असं इकडून इकडं टाकणं इकडून इकडं टाकणं असं अखंड मननाद्वारे आता ब्रह्म वेगळं राहिलं नाही जीव ब्रह्म जीव हा हे शब्दच राहिले नाही समरस झाले एक रस झाले तुकोबाराय म्हणतात की असं निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्य असं पावलो आम्ही
आमचं अखंड ऐक्य झालं. अखंड ऐक्य. कधी कधी ऐक्य असतं पण ते अखंड नसतं. जसं आता आघाडीचं सरकार, एकत्र होऊनच त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे ना. कारण एक कुणीच सरकार स्थापन करू शकत नव्हतं, संख्याबळ कमी पडत होतं. त्याच्यामुळं इच्छा नसली तरी हातात हात घालावा लागला. आणि मग हातात हात घातला म्हणजे एकत्र झाले. एकत्र झाले तरी अखंड नाही, सखंड एकत्र. अखंड नाही, सखंड अशा प्रकारचे एकत्र. जसं त्या एखाद्या डब्यात धान्य भरलं, डबा लावून घेतलं तर एकच डबा आहे असं वाटतं, त्याच्यात धान्य एकत्र आहे असं वाटतं, पण ते अखंड नसतं. ते काय असतं? सखंड. वेगवेगळे असतं. मोसंबी घेतली आपण, संत्री घेतली, एकच ती वरून पॅकिंग एकच असते, त्या आवरणाची, त्या चमड्याची, कातड्याची. ते काढून टाकल्यावर मग त्याच्यातल्या सगळ्या वेगवेगळ्या 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 काय दिसायला लागतात? पाकळ्या. आणि महाराज त्या पाकळ्यामध्ये सुद्धा याचा त्याच्याशी संपर्क येऊ नये म्हणून याची पडदी वेगळी आणि याची पडदी वेगळी असते. म्हणजे त्या पडद्या एकत्र असल्या तरी याचा वास त्याला जात नाही, त्याचा वास याला येत नाही. मग हे कसं आहे? हे अखंड ऐक्य नाही, हे सखंड ऐक्य. तुकोबाराय म्हणतात असं नाही झालं आमचं. आमचं ऐक्य कसं झालं? अखंड झालं. अखंड म्हणजे ते स्वरूपताही अखंड झालं, कालताही अखंड अशा प्रकार झालं, आणि देशताही अखंड झालं. असं अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आणि ब्रह्माशी ऐक्य झालं असल्यामुळं काय झालं? तुका म्हणे आता नाही अहंकार. 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 तुका म्हणे आता नाही. तुका म्हणे आता नाही अहंकार. झालो तदाकार नित्य शुद्ध. झालो तदाकार नित्य शुद्ध. झालो एकमर पूर्ण झालो समरस. झालो तदाकार नित्य शुद्ध. झालो तदाकार नित्य शुद्ध. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. पावलो आम्ही समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्य प्राप्त झाल्यामुळं काय झालं? तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आता नाही अहंकार. आम्ही तदाकार झालो. म्हटलं त्यालाच आकार नाही, तुम्ही तदाकार कसं काय झाले? अरे तदाकार शब्दाचा अर्थ तद्रूप झालो. पण म्हणले रूपच नाही त्याला, तुम्ही कसं काय तद्रूप झाले? म्हणले तत्स्वरूप झालो. तदाकार शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? तत्स्वरूप. म्हणजे तो जसा सच्चिदानंद उपाधी रहित आहे तसं आम्हीही सच्चिदानंद उपाधी रहित. स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य अशा प्रकारचं आमचं स्वरूप झालं. आणि अशा स्वरूपाला
स्वरूपाशी आम्ही एक रूप झाल्यामुळं आता देहाचा अहंकार काय संबंध राहिला नाही. अहंकार गेला, अहंकार गेला. महाराज अहंकार ही सगळ्यात मोठी अशुद्धी आहे, सगळ्यात मोठं पाप आहे, सगळ्यात मोठा अशा प्रकारचा दोष आहे. कोणता? अहंकार. अहंकाराचे दोन प्रकार, देहाहंकार आणि ब्रह्माहंकार. मी देह आहे हा देहाहंकार. आता अतिशय अशा प्रकारचा घाण आहे. पण मी ब्रह्म या रूपाने जरी अहंकार राहिला तरीही तो दोषच आहे. तुकोबऱ्यांनी त्याला हे भ्रमच म्हटलेला आहे. तो का म्हणे? अहम ब्रह्म. पण ज्या वेळेला परब्रह्माशी आम्ही पूर्ण एकरूप झालो, समरस झालो, अखंड ऐक्याकार झालो, तदाकार झालो, त्यावेळेला मी देह आहे हा अहंकार तर गेलाच गेला, पण मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा ज्ञानाचा अहंकार सुद्धा राहिला नाही. आणि मग नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवेच्या असं नित्य शुद्ध स्वरूप म्हणजेच निरंजन स्वरूप आम्ही झालो. आणि मग तिथं दुःख नाही, चिंता नाही, भीती नाही, जन्म नाही, मरण नाही, का पूर्ण हे काहीच नाहीये. पण याच्याकरता अहंकाराच्या सीमेचं काय करावं लागतं? उल्लंघन करावं लागतं. आणि अशा प्रकारचं उल्लंघन करण्याकरता हा नरदेह आहे. या नरदेहात आपण आलेलो आहोत, म्हणून आजच्या दिवशी या सीमेचं उल्लंघन करायचंय अशा प्रकारचा संकल्प करून आचे कोचे खवायचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज